शुभ सकाळ. हाय, गुड मॉर्निंग. आज लवकर आज आम्हाला जायचंय ओवीच्या स्कूलमध्ये. त्यांचं ओपन डे आहे, म्हणजे त्यांचे पेपर चेक करायचे आहेत पालकांनी. तर आज आम्ही दीदीला घेऊन जाणार आहोत तिच्या स्कूलमध्ये. पाऊस पण आहे बाहेर, तर आम्ही विचार केला की दीदीला घेऊन जाऊ आणि ओवीच्या स्कूलमध्ये सुद्धा जाऊया. आणि ओवी पण येणार आहे आमच्या सोबत. तिला आज आम्ही स्कूल बस मध्ये पाठवणार नाही, आमच्या सोबतच येणार आहे. तर ती खूप जास्त एक्साइटेड आहे. मामा आणि मावशी येणार आहे घरी. तर आता पटकन चहा बनवते मी आणि मग दीदीकडे जाऊ. दीदीने सुद्धा नाश्ता बनवलाय आमच्यासाठी. मग पटकन चहा घेतोय थोडासा आणि मग जाऊ दीदीकडे. ओवी वाट बघते कधी येतात ते. तर आज तुम्हाला ओवीचं स्कूल बघायला मिळेल. तसं आधीच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलेलं मी स्कूल, पण आता पण मी तुम्हाला दाखवलं ओवीचं स्कूल. म्हणून ओवी कशी दिसते स्कूलच्या युनिफॉर्म मध्ये. आमची पोरगी जाम गोड दिसते युनिफॉर्म मध्ये. तर आता जाऊया दीदीकडेच. पटकन चहा घेतो. हे इकडे बघ रेडी. हा कोणता युनिफॉर्म आहे? दोन युनिफॉर्म आहेत. एक व्हाईट वाला, व्हाईट टी-शर्ट आणि ब्लॅक कलर. ओके. आणि हा दुसरा. तब्येत काय बोलते? काय बोलव तिला, दाखव तरी. अय्यो ओवी ओवी बेबी होणार आहे का तिला? मी तिला तिकडे घर बनवलं. बर, घर बनवलं. ओवीची मांजर आहे. कुंकू दिसत नाही, दिसा कुठे आहे? हा, अरे बाप रे, मस्तच. हात धु तू आता. छानच दिसतेस. थँक्यू. दीदीने नाश्ता बनवलाय. वास मस्त येते. ओवी तुम्ही खालास नाश्ता? कसं आहे मामा? कशी आहे? तू सांग. त्याला खाल्यानंतर 2 मिनिटं विचार करेल. मस्त लागते. थँक्यू. हे तू नाही खाणार? खोकते. कुरकुरे घ्यायचे का आपण? नाही, औषध घ्यायचं. आता उभी आपल्याला लोकमान्य टिळकांचे घोषवाक्य बोलून दाखवणार आहे. हा, बोल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. देश सेवा हाच खरा धर्म आहे. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. आपल्याला संस्कृतीचा अभिमान वाटावा. आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. थँक्यू. थँक्यू. हो माय गॉड. कोणतं झाड आहे ते? चाफा. सोनचाफ्याचा. मस्त वास येतोय. थँक्यू. बस बस, वरती येत ते खूप. चला, आपली गाडी निघाली. कुठे बसणार आहेस तू? पुढे की पाठी? पुढे. ए बस झाले रे. बस खांद्यावर बस. खांद्या ए लागेल प्लीज. सावकाश. दोरी आहे बघ. है दोघं पण नाही. ए प्लीज पाय नीट ठेव. शेवाळी आहे. काढ त्याला पहिले. सावकाश. दुसरा हात पण पकड. नको नको, बस झाला बस झाला. हे लागेल. हे घे. चला स्कूलला. ओवीची बॅग. ओवी खाली बघ, घाण आहे इथे. त्या बाजूने चला. खाली बघ. हा, खाली बघ. म्हणून बोलते हो. कुठे आहे पोरगी? हॅलो. हॅलो. अच्छा, मावशीच्या बाजूलाच बसणार का? माझ्या बरोबर बसणार. माझी छत्री. हे पाऊस आहे, तार लागेल. हा रुमाल कोणाचा? माझा. छत्रीला किती प्रेम आहे छत्रीवर. नीट अशी ठेवते. वा. रुमाल घ्या. चलो चलो, बसा. बसून घ्या. चला चला, पोचायचंय. बाय बाय. येस. खेचल दरवाजा, खेच आपला. आलो का आपण स्कूलमध्ये.
कुठे आहे स्कूल तुझा? तर समोर दिसतं ना ग्रीन वाले हे, आणि हा समोर आहे ना व्हाईट आणि ब्लू हा. तो कॉलेज. अच्छा. हा वाला तो स्कूल पाठचा मागे आहे ना तो ग्रीन वाला पूर्ण, हा. तो वाला मराठी स्कूल. मराठी स्कूल. माझा मिडल वाला. तुझा मिडल वाला आहे काय? चलो आलो आपण ओवीच्या स्कूल मध्ये. हॅलो, आज आम्ही तुझे पेपर बघणार आहोत. काय पेपर? मॅथ्स मध्ये कमी आहे. बाकीच्यात बरोबर आहेत. हा, बाकीच्यांचं नाही माहिती. ओके. फक्त टीचरने आम्हाला मॅथ्सचेच सांगितले. अच्छा ठीक आहे. तर मंडळी आता आम्ही निघालो स्कूलमधून. ओवीचे पेपर वगैरे बघितले, मस्त लिहिले होते पेपर आणि ओवी खुश पण होती. आम्ही पहिल्यांदा ओवीचे पेपर बघायला गेलो, मी पण आणि प्रीत पण होता आज. तर बघितले पेपर, सगळ्यांचे पॅरेंट्स आले होते पेपर चेक करायला. आज त्यांच्या स्कूलमध्ये ओपन डेज होता पेपर चेक करण्यासाठी आणि मग ती गेली, त्यांची काहीतरी प्रार्थना वगैरे होती मे बी. तर ती गेली आणि मग आम्ही आता निघालो आणि त्यांच्या रूममध्ये सगळे जे चार्ट वगैरे बनवलेले ना आपण ते लावले होते. मी त्याचे शूट नाही घेता आलं मला, म्हणजे मी विसरलेच, पेपरच बघत होते. डॉल वगैरे बनवलेली, जो पॅरोट वगैरे बनवला होता तो सगळा तिथे ठेवले होते सगळे त्यांनी. छान वाटत होतं. आणि तर आता मी निघालो आता आणि दीदीला आम्हाला सोडायचं आहे. दीदी तिच्या फ्रेंड सोबत फिरायला चाललेली आहे मान्सूनसाठी, पिकनिक पावसाळ्याची. काय ग दीदी? हो, त्यासाठी ती रेडी झालेली आहे. तिच्या फ्रेंड्स कॉल करतात कुठे आहेत म्हणून. तर ओबीचे आणि आजच नेमका दिवस होता की ओबीचे पेपर पण आजच चेक करायचे होते, प्लस त्यांना फिरायला सुद्धा आजच जायचं होतं, म्हणजे त्यांचा आजचाच दिवस ठरला होता. तर झालं, आम्ही लवकरच ओबीचे पेपर चेक केले आणि आता आम्ही दीदीला सोडतो आणि मग जाऊ आम्ही घरी. तशी आज प्रीची परत सेकंड शिफ्ट आहे, परत घरी जाऊन जेवण डबा आपला आहेच. तर चला आता आपण घरी जाऊया. तर मंडळी सकाळीच आम्ही ओबीच्या स्कूलमधून जाऊन आलो. मस्त वाटलं, थोड्या वेळात बाहेर पण गेलो, तिच्याशी थोड्या वेळ खेळलो सुद्धा. आणि नंतर घरी आल्यानंतर माझी खूप धावपळ होती. प्रीतला कामाला जायचं होतं, त्यामुळे त्याला डबा जेवण मला सगळं करायचं होतं, म्हणून शूट काय करता आलं नाही मला. आणि मग नंतर काही ना काही मी कामच करत राहिले. आता मस्त मला निवांत वेळ आहे, म्हणजे चला आपल्याला ब्लॉगिंगला कंटिन्यू सुरुवात करूया. तर जेवणाची वेळ झाली, तर आता जेवायला मी भेंड्याची भाजी केले, भात आहे, कढी सुद्धा केलेली आहे. पण आता थोडंसं पापड वगैरे फ्राय करून खायची इच्छा झाली आहे. पण आज मी पापड नाही, परत एकदा शेवया मी तळणार आहे. जे डबा घेतलेला आहे मी, शेवया मला खूप जास्त आवडतात, जेवणासोबत मस्त लागतात. तर शेवया आता फ्राय करते, म्हणजे तळते आणि जेवायला बसते मी. प्रीत ऑफिसमधून जेवून येईल, तो येईल थोड्या वेळाने. तर माझं मी जेवण उरकून घेते, प्लस माझी बाकीची कामं आहेतच. मला कपड्यांच्या घड्या घालायचे, तर अजून काही ना काही काम माझं चालूच आहे. सकाळी आल्यानंतर थोडं काम वगैरे डबा आणि जेवण केल्यानंतर थोडा वेळ मी झोपले होते, जरा फ्रेश वाटते मस्त. संध्याकाळचा चहा वगैरे घेतला, आता जेवणाच्या तयारीला आले. तर या जेवायला मंडळी. आज आहे भात आणि भेंड्याची भाजी आणि शेवया तळल्यात, इकडे पण आहेत. आणि माझी पाण्याची बॉटल. आज थोडं कमी पाणी पिलं आहे, पण होईल. 11 वाजेपर्यंत तर मी असते जागी, त्यामुळे बरोबर 11पर्यंत पाणी माझं संपतं. 9लाच काय आपण झोपत नाही, मग 11पर्यंत माझं पाणी हे होऊन पिऊन होतं.